हॅलो किड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण घेणार आहोत क्लास 2 फर्स्ट सेमिस्टरचा क्वेश्चन पेपर. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक. हॅलो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट टू रिझॉल्व क्लास 2 फर्स्ट सेमिस्टर एक्झाम पेपर. आज आपण पाहणार आहोत क्लास 2 फर्स्ट सेमिस्टरचा एक्झाम पेपर कसा असेल आणि तो कुठल्या टाईपमध्ये असतो आणि त्याच्या आन्सर्स आपण काय लिहिणार आहोत. सो विदाऊट वेस्टिंग टाईम चला सुरुवात करूयात. सेक्शन ए घेणार आहोत आपण. सब्जेक्ट आहे इंग्लिश. मार्क्स टोटल आहेत 15. क्वेश्चन नंबर 1, राईट द अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. आपल्याला 2 वर्ड्स दिलेले आहेत, टॉल आणि हॉट. टॉलच्या अपोजिट काय असतं? टॉल म्हणजे उंच. टॉलच्या अपोजिट काय येणार? छोटा. छोटा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणणार? शॉर्ट. SHORT, शॉर्ट. नेक्स्ट आहे हॉट. हॉट म्हणजे गरम. गरमच्या अपोजिट काय येतं? थंड. थंडला इंग्रजीमध्ये आपण काय बोलतो? कोल्ड. हॉटच्या अपोजिट काय आलं? कोल्ड. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड्स. ओके, आपल्याला करेक्ट वर्ड्स फाइंड आउट करायचा आहे आणि तो लिहायचा आहे. क्वेश्चन फर्स्ट आहे, द सन रायझेस इन द. कुठल्या साईडला सन राईज होतो? तुम्हाला माहिती आहे का? सन राईज इन ईस्ट. ओके, EAST, ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व. ओके, पूर्वेला सूर्य उगवतो. नेक्स्ट आहे वी राईट विथ अ. आपण कशाने लिहितो? कशाच्या मदतीने लिहितो? विथ द हेल्प ऑफ हँड. म्हणून वी राईट विथ अ हँड. हँडचं स्पेलिंग काय आहे? HAND, हँड. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 3, मॅच द फॉलोविंग. 5 मार्क्ससाठी आहे. फॉलोविंग मॅच करायचे आहेत आपल्याला. कॅट काय आहे? कॅट हा ॲनिमल आहे म्हणून ॲनिमलला कनेक्ट केला. नेक्स्ट आहे मँगो, MANGO, मँगो इट इज अ फ्रूट म्हणून ते फ्रूटला कनेक्ट केले. नेक्स्ट आहे रोज, ROSE, रोज काय आहे? इट इज अ फ्लावर, इट गोज टू फ्लावर. नेक्स्ट वन इज पोटॅटो, POTATO, पोटॅटो इट इज व्हेजिटेबल, इट इज व्हेजिटेबल. नेक्स्ट वन इज फिश, फिश काय आहे? फिश इट इज अ वॉटर ॲनिमल, मग ते वॉटर ॲनिमलला कनेक्ट होणार. नेक्स्ट वन इज दिवाली, दिवाली इट इज फेस्टिवल, सो हे फेस्टिवलला कनेक्ट होणार. दिवाळी आपलं फेस्टिवल आहे म्हणून फेस्टिवल. नेक्स्ट वन, आन्सर इन 1 सेंटेन्स. एकाच सेंटेन्समध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. व्हॉट इज युअर नेम? तो तुमचं नाव काय आहे? सो लेट्स से माय नेम इज प्रांजल. मग इथे तुम्ही प्रांजल लिहिणार, PRANJAL, प्रांजल. नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ ओल्ड आर यू. तुम्ही किती वर्षाचे आहेत? लेट्स से आय ॲम 7 years old, SEVEN. ओके, 7. नेक्स्ट वन, व्हॉट इज युअर स्कूल नेम. तुमच्या शाळेचं नाव काय आहे? लेट्स से माय स्कूल नेम इज प्रियदर्शनी, PRIADARSHANI. तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच स्टँडर्ड आर यू. तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये आहेत? सो आय ॲम इन 2nd class, सो यू कॅन मेन्शन हिअर 2nd class. ओके, सो दिस इज युअर इंग्लिश फर्स्ट सेमिस्टर एक्झाम टेस्ट. ओके, हे तुम्हाला एक्झाममध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. आय कॅनॉट से हे सेमच येतील, पण जसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्याप्रमाणे असा फॉर्मॅट असतो. लेट्स टर्न टू नेक्स्ट सेक्शन, सेक्शन बी. ओके, सेक्शन बी आहे मॅथ्स, मॅथमॅटिक्स. इट्स ऑल्सो अगेन फॉर मार्क्स 15. ओके,
फर्स्ट क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स. आपल्याला हे ब्लँक फिल करायचे आहेत. इथे ॲडिशन करायचे आहे. 19 + 1 हाऊ मच इट इज. जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही अशी उभी रायटिंग करून पण सॉल्व करू शकता. लेट्स से 19 + 1 हाऊ मच इट इज. 9 + 1 इट इज 10. 10 असेल तर आपण 0 इथे लिहितो आणि 1 आहे हा टेन्सचा, तो इकडे ॲड करतो. म्हणजेच 1 + 1 2, दॅट इज 19 + 1 20. युअर आन्सर इज 20. नेक्स्ट वन, 25 - 5. तुम्ही इथे असे उभेही करू शकता. 25 - 5 हाऊ मच इट इज. 5 - 5 दॅट इज 0. 5मधून 5 गेले 0 आणि 2 आपण आहे तसा लिहिणार आहोत. ओके, तो तुमचा आन्सर आहे 20. हिअर इट इज युअर आन्सर, तुमचं 20. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठ्या मोठ्या संख्या लिहित जायच्या. तर त्याच्यासाठी आपण असेंडिंग ऑर्डरला असेल तर आपण सगळ्यात मोठी शेवटी लिहिणार. सगळ्यात मोठी कोणती आहे तर 35. ओके, 35 नंतर काय येणार, कुठली मोठी आहे 27. 27 कट झाला. नेक्स्ट कोण राहिलं 12 and 8. 12 आणि 8मधून कोणती मोठी आहे 12. नेक्स्ट रिमेनिंग 8, राईट डाऊन 8 ॲज इट इज. सो 8, 12, 27, 35. इट इज असेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट वन 20, 45, 12, 9. कोणतं मोठी आहे संख्या दॅट इज 45. राईट डाऊन 45 हिअर. नेक्स्ट कोणती मोठी आहे 20, 12, 9. कोणती मोठी आहे तर 20. मग आपण 20 कट करणार आणि इथे लिहिणार 20. नेक्स्ट वन 12 आणि 9मधून कोणती संख्या मोठी आहे दॅट इज 12 अँड लास्ट वन इज 9. ओके, लेट्स मूव ऑन नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द सम. सम सॉल्व करायचे आहे आपल्याला. 34 + 25. आपण काय करणार, वन्स पोझिशनचे अगोदर ॲड करणार, नंतर मग टेन्स पोझिशनचे ॲड करणार. 4 + 5 दॅट इज 9. 3 + 2 दॅट इज 5. सो युअर आन्सर इज 59. नेक्स्ट वन 58 - 23. आपण वन्सची सबस्ट्रॅक्शन करणार. इथे मायनस आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन घेणार आणि देन टेन्सची सबस्ट्रॅक्शन करणार. 8 - 3 5. 5 - 2 3. Your answer is 35. Next example is multiplication, that is for 2 marks also. इथे घेणार आहोत 5 × 4. तुम्ही टेबल जर लर्न केलेले असेल तर तुम्हाला इझिली येऊन जाईल. ओके, 5 × 4 हाऊ मच इट इज दॅट इज 5 × 4 = 20. 3 × 2 3 × 2 = 6. ओके, लेट्स टर्न नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल थेरॉटिकली आहे. राजू हॅज 10 मँगोज. म्हणजे राजूकडे 10 आंबे आहेत. ही गिव्स 4 मँगोज टू हिज फ्रेंड. त्याने त्याच्या फ्रेंडला 4 मँगो दिले. हाऊ मेनी आर लेफ्ट. किती शिल्लक राहिले. देन आपल्याला इथे काउंट करायचं आहे 10. 10मधून त्याच्या फ्रेंडला त्यानं 4 मँगो दिलेत. मग आपलं कॅल्क्युलेशन कसं असणार 10 - 4 हाऊ मच इट इज. यू कॅन टेक युअर 10 फिंगर्स अँड देन कट 4. आय मीन reduce 4 that is 6. So 10 - 4 = 6. मग तुमचा आन्सर आलं 6. तुमच्याकडे 6 मँगोज लेफ्ट. ओके, नेक्स्ट वन राईट स्पेलिंग ऑफ बिलो नंबर्स. ओके, या बिलो नंबरचे तुम्हाला स्पेलिंग्स लिहायचे आहेत. फर्स्ट आहे 8. 8चं स्पेलिंग काय आहे तुम्ही याच्या अगोदरही शिकलेला आहात. स्पेलिंग ऑफ 8 EIGHT 8. नेक्स्ट वन 12 TWELVE 12. नेक्स्ट वन 25 TWENTY 20 FIVE 5. 20चं स्पेलिंग अगोदर देन 5. नेक्स्ट वन इज 29 TWENTY 20 आणि
नाईनचं स्पेलिंग लिहायचं आहे, NINE 9. नेक्स्ट वन इज 35. 30चं स्पेलिंग काय आहे, THIRTY 30. आणि 5चं स्पेलिंग काय आहे, FIVE 35. सो आपण आज पाहिला सेक्शन बी मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, याप्रमाणे तुम्हाला आता फर्स्ट सेमिस्टर येणार आहे, तर फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्ही याप्रमाणे प्रिपेअर करू शकता. आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट सब्जेक्ट, दॅट इज EVS मराठी आणि हिंदी. ओके, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे किड्स लर्निंग व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. सो भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.